कीर्तन. स्वागतम सर्व संत येत आहे. महाराज सुस्वागतम महाराज. स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज. काही दिशांना वसंत फुलला. काही दिशांना टाळ्याच्या गजरात स्वागत. हात वर करून टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे बाबांचं. संत जनांचा मेळा जमला. संत जनांचा मेळा जमला. स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज. स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज. स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज. स्वागतम झालेला आहे. स्वागतम शरणागतम महाराज. जय हो. स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज. स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज. सर्वांनी हात वर करून एक टाळी वाजवा. स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज. स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज. सुस्वागतम महाराज. सुस्वागतम महाराज. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. भगवान तुम्हारी अजून खुर्च्या जय असेल जय हो. तर खुर्च्याची अवस्था अजून करायची आहे. 4-5 खुर्च्या लागतील. चला त्या बाजूने अमोल महाराज. बाकीचे महाराज लोक असे बसले तरी चालेल समोरून. अजून खुर्च्या येत आहे. तुम्हारी जय जय हो. भगवान तुम्हारी जय जय या पुढे या. हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. भगवान तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. भगवान तुम्हारी जय जय हो. भगवान तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. भगवान तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. भगवान ओम जनार्दनाय नमः. एक पूजेचं ताट घ्या. ओम जनार्दनाय पूजेचं हळद कुंकू अक्षता. व्यासपीठावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या या भव्य जपानुष्ठान सोहळ्याच्या सांगतेसाठी सर्व साधू संतांचं आगमन झालं. त्यामध्ये परमपूजनीय स्वामी रमेश गिरजी महाराज, संदीप गिरजी महाराज, जनेश्वर गिरजी महाराज, लखन गिरजी महाराज, विश्वेश्वर गिरजी महाराज
सुदाम गिरिजी महाराज, बलराम हळद गिरिजी कुंकू अक्षता असं बलराम ताट गिरिजी पाहिजे. महाराज, लवकर आणा. विमल गिरिजी महाराज, संतोष गिरिजी महाराज, कैलास लवकर. गिरिजी त्यात महाराज, सर्व पूजेचं साहित्य. ओमकार गिरिजी महाराज, चिंतामण गिरिजी महाराज, नीलकंठ गिरिजी महाराज, वाल्मिक गिरिजी महाराज, श्रीराम गिरिजी महाराज, जनेश्वरानंद महाराज, भीमाशंकर महाराज, राम गिरिजी महाराज, बाबाजींचं पूजन होईल. भानुदास गिरिजी महाराज, डॉक्टर बाबा सोमनाथ महाराज, प्रेम गिरिजी महाराज, राधानंद गिरिजी महाराज, ज्ञानगिरी महाराज, जगन्नाथ गिरिजी महाराज, गंगा गिरिजी महाराज आणि सीताराम गिरिजी महाराज, सर्व साधू संतांचं एकदा टाळी वाजून स्वागत करा. सर्वप्रथम राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचं पूजन आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊली बाबाजींच्या समाधीवरून बाबाजींच्या या समाधीस्थानाचे पीठाधीश्वर आमचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे एक विभूती असे बाबाजींचा संदेश घेऊन सद्गुरू जनार्दन स्वामी स्वरूप असलेले रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रथमतः बाबाजींचं पाद्यपूजन होईल आणि त्याच नंतर बाकी संतांचं पूजन होईल. कृपया 2 मिनटं बाकीच्यांनी थांबायचं आहे. दादा 2 मिनटं या. आदरणीय रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते बाबाजींच्या चरणावरती फुलपुष्प वाहून हार वाहून आणि गुरुजींच्या मंत्रामध्ये गुरु या आपले गुरु लोक सर्व या. 2 मिनटं इथं या. सर्व गुरुदेव लोक मस्त स्वस्ती वाचन करून अगदी मोठ्या घोषामध्ये या ठिकाणी बाबाजींचं पूजन करूया. जद्देदायच्छावासारे तपराजात तदसमासुतरावेणान् गंध फुल दे. ओम जद्दत्ताञ्जतपराधानाञ्जतपोवरदाञ्जाश्च दक्षिणाः तदर्वैश्वकारं मनाः गोडाजी काका. स्मरते खूणोदत्. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गोडाजी काका कुठे साक्षात् असेल कृपया परब्रह्म लवकरात तस्मै लवकर श्री. व्यासपीठाकडे यायचं आहे. हर घाला. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. बाबाजींच्या पालखीच्या पूजनाचं थोडंसं भजन होईल. जनार्दन स्वामींचं गुरुपूजन करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. जनार्दन स्वामींचं बाबांचं गोडाजी काका लवकरात लवकर मंडळ व्यासपीठावर या. जमल, स्वामींचं बाबांचं भक्त मंडळ जमलं. हाती घेऊन टाळ गुरुच्या नामात रंगल, हाती घेऊन टाळ एक खुर्चीला मारा. गुरुच्या नामात रंगायलं. पूजन करायचं, पूजन करायचं, गुरुच्या पादुका पूजायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. जय जनार्दन. आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य कोपरगाव पीठाधीश्वर समाधीस्थानावरून आलेले आमचे परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांचं मोठ्या उत्सवानं आणि ज्यांनी आज पंगत दिली, धुमाळदादा आणि गणेश भाऊ आणि आमचे निफाडचे सरपंच कुंदे साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे. प्रथमतः स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचं पूजन होईल. तोपर्यंत आपण सर्वांनी भजनाच्या ह्याच्यात स्वागत करूया. धुमाळदादा, गणेश
गोदातिरी गुरु मौन आजच्या गिरी मानकरी धुमाळ दादा गोदातिरी गुरु मौन गिरी लाविली समाधी बेटावरी लाविली समाधी राहुल राहुल आपले आले येवलाकर हॉटेल. चला हार द्या पटकन त्यांच्या हातात. या ना पटकन हार द्या. टाईम नका करू. द्या हार द्या. घ्या तो धुमाळ दादा आणि गणेश लवकरात लवकर जिथं असेल तिथून यायचं आहे. धुमाळ दादा गणेश चला चला हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम सीता राम 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 लाविली समाधी कोणाची दादा बेटावरी लाविली समाधी सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. तिरी गुरु मौनगिरी तिरी गुरु मौनगिरी गोडाजी काका यांनी संदीपगिरी बाबांचं पूजन करायचं. त्यानंतर लक्ष्मण घोलप, रामनाथ आहेर, अशोक मोगल, दत्ता वाघमारेस, या ठिकाणी सोमा कुंदे, त्यानंतर गोकुळ अरुण भाऊ, नाना मिस्त्री, काशीनाथ मिस्त्री यांनी पटापटा पूजन करायचं. राहुल दादा प्रत्येकाला शाल टाकायची आहे. एक एक हार टाकायचा आहे. अण्णा दादा उगले, पंढरीनाथ भाऊ उगले, गोसाई बाबा, नाना ठाकरे, विशेषतः नंदूभाऊ भंडारे यायचं आहे. पटापट पूजन करायचं आहे. सर्व संतांचं, जनेश्वर महाराज, सर्व संतांचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. भास्कर मामा, सकाराम यांनी या ठिकाणी आपल्याला दुधाची व्यवस्था केलेली आहे. भंडारे वगैरे सुदामभाऊ कुंदे, राजाराम कुंदे, विष्णू कुंदे, ट्रॅक्टर सेवा सुदाम मस्सागर, बागसकर भाऊ यांनी ट्रॅक्टर सेवा केली. ज्ञानेश्वर भाऊ कुंदे, विशेषतः बॅनर जे काय आहे अभिबलक अमोल भंडारे वगैरे यांनी यायचं आहे. विशेषतः मंडप डेकोरेशन नंदूभाऊ भंडारे असेल तर व्यासपीठावर यायचं आहे. ब्राह्मण गुरुदेव निलेश भाऊ गुरु आणि त्यांचे सहकार्याने अमोल गुरु यांचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. आजची जी पंगत दिली आहे ती धुमाळ दादा पटापटा गंध लावा, सगळ्याला गंध लावते असेल तर. शीतल चरण कोमल चरण सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. शीतल चरणम कोमल चरणम मृदुल चरणम मम गुरु चरणम शीतल कोमल चरणम मृदुल चरणम मम गुरुदेव प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता. चला धुमाळ दादा आणि गणेश भाऊ, त्यानंतर पानगव्हाणे वगैरे सर्वांनी यायचं आहे. माधवराव भंडारे यांनी सुद्धा सर्व संतांचं पूजन करायचं आहे. चला संदीपगिरी महाराज, जनेशगिरी महाराज, लखनगिरी महाराज, सुनीलगिरी महाराज, विश्वेश्वरानंद, सुदामगिरी महाराज, बलरामगिरी महाराज, विमलगिरी महाराज, संतोषगिरी महाराज, कैलासगिरी महाराज, ओंकारगिरी महाराज, चिंतामणगिरी महाराज, नीलकंठ महाराज, वाल्मिक महाराज, श्रीरामगिरी महाराज, भीमाशंकर महाराज, रामगिरी महाराज, बांदास महाराज, डॉक्टर बाबा, सोमनाथ महाराज, प्रेमगिरी महाराज, राघवनंदगिरी महाराज, ज्ञानगिरी महाराज, जगन्नाथगिरी महाराज, गंगागिरी महाराज, सीतारामगिरी महाराज, सर्व महाराजांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. जय जनार्दन. हाती घेऊन पुष्पमाळा
टाकूया संतांच्या गळा गुरूंची बाबरा सेठ टेंभूरहून आलेले आहे, सुनील भाऊ दमाण्याहून आलेले आहे, माऊली यांचंही या ठिकाणी पूजन करून घ्यायचं आहे. गुरूंचे पूजन करूया मिळून हाती घेऊन पुष्पमाळा घासून चंदन लावून माथा उभा. आजचे पंक्तीचे मानकरी धुमाळदादा आणि गणेश भाऊ यांचं सुद्धा आदरणीय रमेशगिरी बाबांच्या हस्ते स्वागत होणार आहे. एक शाल आणि एक श्रीफळ द्यायचं आहे. धुमाळदादा आणि गणेश भाऊ आजचे पंक्तीचे ते मानकरी आहे. कृपया 2 शाल आणि 2 हार द्यायचे आहे. चला मुलांना कुठे चला पटापटा बाबांच्या हातात द्या. विशेषतः रवळज भक्त मंडळ, पिंपरी भक्त मंडळ, चिंचोंडी भक्त मंडळ, पिंपळज भक्त मंडळ, खडक माळेगाव भक्त मंडळ, वडाळी भक्त मंडळ, वायगाव, कुसूर या ठिकाणी पालखेड भक्त मंडळ, त्यानंतर सुक्यानं भक्त मंडळ, कोकणगाव, दावचवाडी, लोणवाडी, मुखेड, चिंचखेड, उंबरखेड, आंतरवेली, संभाजीनगर, पाटोदा, बाभुळगाव सगळ्या गावातून जे काही भजनी मंडळ, सिरसगाव, देशमाने, सर्व पंचकृषीतील कोठोरे सगळे भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे एकदाच टाळ्याच्या गजरात स्वागत करू. इलेक्ट्रिकल सेवा गणेश घोलप आणि विशेष म्हणजे बाबा इंगडे ड्रायव्हर या ठिकाणी प्रवीण आरगडे, अमोल नारायण बैरागी यांनी या ठिकाणी थोड्या वेळाने बाबांकडनं नारळ घ्यायचं. भजनी मंडळ या ठिकाणी आमचे मेघने सर, ईश्वर कुशारे, गोपाल भांडे, दत्ताभाऊ दत्ता महाराज, सर्व जे काही अन्न निकम, सर्व जे प्रफुल्ल आहे सर्वांचं एकाच वेळेस टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करत आहोत. आणि सर्वांचं जागेवर पूजन करत राहायचं कारण वेळ कमी आहे. सर्व संतांचं भजनी मंडळ, त्यानंतर जेवढे मीडिया आहे, भजन सेवा, संत मेळा आणि कृष्णाने जे कृष्ण काय नाव आहे, शिवयोगी, हा शिवयोगी, हे सर्वांचं जागेवर पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी आपल्याला सेवा दिली, सर्व विशेष म्हणजे सर्व काही पंक्तीदार आहे. त्यानंतर प्रवीण मुघल, भाऊसाहेब कापडी, गंगाधर गांगुर्डे, प्रभाकर या ठिकाणी आहे, जगन्नाथ खापरे, त्यानंतर भरत कदम, गजानन, त्यानंतर भाऊसाहेब, त्यानंतर विलास पानगावने, सचिन देशमाने, क्रांती गोडसे, विशेष या बाबांचंही स्वागत आहे. बाबांना खुर्ची द्या. मथुरा जाधव, त्यानंतर भाऊसाहेब मुघल, निवृत्ती मस्सागर, नाना बोराडे, गणेश शिंदे, किरण वाघ, दत्ता महाराज वाघ, त्यानंतर जीवन वाघ, सुनील वडगुले, संभाजी या ठिकाणी संभाजी भाऊ म्हसळे, भाई जगन्नाथ, त्यानंतर संजय नाठे, राजाराम नाठे, त्यानंतर सुनील भंडारे, वसंत पठारे, सोमनाथ दिवे, जय बाबाजी भक्त परिवार, देव कवठा, त्यानंतर संजय बाविस्कर, अशोक संदान हॉटेल हरिओम, त्यानंतर कालभैरव मंदिर चिंचखेड, त्यानंतर सरदार घाळ्याळ, रमेश वाघ, उत्तमराव बच्छाव, निपूर पाटील, त्यानंतर प्रमोद पवार, रमेश कुटे, नारायण साळुंके, प्रवीण बोरस्ते, या ठिकाणी विलास पानगावाने, अमोल टरले, त्यानंतर बापू टरले, गणेश उगले, हे सर्व या ठिकाणी वार्षिक पंगत देतात. दूधवाले सर्व, विश्वनाथ आबाजी सर्व लोकांचं या ठिकाणी टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. त्यानंतर पाटील सर, त्यानंतर निलेश बोरस्ते, त्यानंतर भास्करराव भाऊसाहेब जाधव, रामचंद्र माधवराव थेटे, शांताराम मसूप यांचं आपण या ठिकाणी, नवनाथ शिंगोटे यांचं जागेवर आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आणि प्रत्येकानं बाबांच्या हातून थोड्या वेळाने नारळ घेऊन जायचं. ज्यांचं या ठिकाणी नाव पुकारलेलं आहे प्रत्येकाला नारळ भेटणार आहे. जय जनार्दन. बाबांना एक खुर्ची द्या, एक खुर्ची आहे बाबांना, सगळी व्यवस्था करा. नामदेव महाराज वाकी या ठिकाणी नारायणदेव बाबांचे उत्तराधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना व्यवस्था झाली का? धन्यवाद. त्यांचं लगेच पूजन करायचं आहे भक्तमंडळानं. हार शाल श्रीफळ लगे घेऊन या ठिकाणी शाली आहे, पटापटा पूजन करायचं. आमचे बहुरूपी बाबा आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करा. सर्वांचं स्वागत करा. बाबाजींच्या अमोल गुरुजी यांचं स्वागत झालं का? हो. अमोल गुरुजी, आणखीन इथले आमचे निलेश गुरुजी, स्वागत झालं का? धन्यवाद.
बाबाजींच्या मातोश्रींचं पूजन होईल. तसंच परमपूज्य स्वामी महेश गिरीजी महाराज यांच्याही मातोश्रीचं पूजन होईल. भंडारी आई सर्व व्यासपीठासमोर यायचं आहे. बलराम महाराज चला. यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत जालना जिल्ह्यातून आलेले आहे. महेशगिरी बाबांच्या मातोश्री आणि महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या मातोश्री यांना समोर यायचं आहे. कोणीतरी 2 महिला यांनी उठावं आणि त्या मातेंचा सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो. तोपर्यंत एक भजन होईल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार आई माझी. तिकडे जागेवर जाऊन करा काही हरकत नाही. मायेचा सागर दिला तिने जीवन आकार तडपत्या उन्हात अन रख रख त्या रानात तडपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी ग आई कष्टाच्या घामात. प्रभाकर देशमुख आपण पण यावर प्रभाकर भाऊ राजनेवरून आले. राजने वकील सर्वांचं व्यासपीठावरून स्वागत आहे. प्रत्येकाला शाल श्रीफळ दिला जाईल. दिग्वत भक्त मंडळ आला असेल त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. वागलगाव आले सुदाम बाबा हरिभक्त परायण त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. चला जय जनार्दन. किरण प्रत्येक गावातून भक्त मंडळ आलेलं आहे. विशेषतः आत्ताच सूचना आली की परमपूजनीय स्वामी रमेश गिरजी महाराज, संदीप गिरजी महाराज आणि उपस्थितमध्ये विमल गिरजी महाराज, जनेश्वरानंद गिरजी महाराज सर्वांची एक विनंती आहे की महामंडलेश्वर स्वामी शिवगिरजी महाराज यांचं पूजन आपण सर्व साधू संतांनी करावं. पप्पू दादा आहे का बाबांचा चला. फेटा परमपूजनीय स्वामी रमेश गिरजी महाराज कडक माळेगाव जे आहे बाबांचा फेटा घेऊन यायचा आहे. आपल्या रूम मध्ये फेटा आहे बाबांचा. परमपूजनीय स्वामी संदीप गिरजी महाराज सर्व संत महंतांच्या हस्ते महामंडलेश्वर स्वामी महाराजांचं पूजन होत आहे. चला भक्तांनो उठा लवकरी. हात वर करून टाळी. हातात घेऊन पंचारती बाबांचे रूप मी आठवते. मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरुला पूजितो मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो. हातात घेऊन पुष्पांच्या माळा पुष्पांच्या माळा पुष्पांच्या माळा गोवाळू स्वामी जनार्दन भोळा जनार्दन भोळा जनार्दन भोळा भक्ताचा मेळा जमोनी गोळा भक्ती रसात नाऊन गेला बाबांचे रूप मी आठवते. हात वर करून टाळी. मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी 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 मन मंदिरी गुरुला पूजिते मन मंदिरी गुरु पूजिते मन मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो मन मंदिरी गुरुला पूजितो सद्गुरु आपल्याला 1 वाजता पंगत बसलीच पाहिजे. जरी एवढे संत आले असतील परंतु 1च तासाचा अवधी आहे. एवढ्या संतांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. 1 तासाच्या आत म्हणजे 1च्या पुढे 1 मिनटंसुद्धा आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याकडे 1 तासात सर्व संतांचा सत्संग आपल्याला ऐकायला भेटेल. प्रथमतः
आदरणीय वंदनीय जनेश्वर बाबा हे मोजून 5 मिनिटं बोलतील. त्यांना माईकची व्यवस्था करायची आहे. जय जनार्दन. येवलेचे राहुल दादा बाबाजींचं पूजन करतील. चला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं बाबा. एक माईक जनेश्वर बाबांक माईक द्या. परमपूजनीय स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचं स्वागत होत आहे. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. श्रीराम जय जय राम श्रीराम सर्वांनी हात जय करून जय टाळ्यांच्या गजरात राम. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय या ठिकाणी राम. नवनाथ भाऊ आपल्याला ज्यांनी वेळेवर मंडपची व्यवस्था केली त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत. त्यांना एक शाल आणि श्रीफळ द्यायचं आहे. नवनाथ दादा चालेल. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. या ठिकाणचे सर्व आलेले संत महंत फक्त 5-5 मिनिटं बोलतील. विशेष म्हणजे जनेश्वर बाबा यांनी आपलं सत्संग सुरू करावा. जय जनार्दन. एकदा सर्वांनी हात वर करा बरं. सर्वांना हात आहे ना. या सर्व संतांसाठी आणि अनुष्ठानार्थांसाठी 1 मिनिट टाळी वाजवायची. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. नर्मदेश्वर भगवान की जय. आत्मा त्वं गिरिजामतिं सहचरा प्राणशरीरं गृहं पूजाते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारपदयो प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यकर्म करोमि तत्खिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. जगद्गुरु जगद्वंदनीय निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या कृपाआशीर्वादाने या ठिकाणी चालू असलेला भव्य असा महाजपानुष्ठान सोहळा लघु रुद्र स्वाहाकार ज्ञानेश्वरी पारायण आणि संपूर्ण 8 दिवस ज्यांनी आपल्याला कथामृत पाजलं असे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज आमच्या पंचदशनाम जुना आखाड्याचं एक वैभव. त्याचबरोबर निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी अर्थात बाबाजींच्या निरंतर सेवेमध्ये ज्यांची उपस्थिती असते. श्री क्षेत्र कोपरगाव भेट आदरणीय श्री स्वामी 1008
स्वामी रमेश गिरीजी महाराज यांची या ठिकाणी अशी विलक्षण अशी उपस्थिती आणि सर्व साधू संत महंत या ठिकाणी सर्व. तरी आज थोडासा आखाडा कमी आहे, नाही त्या स्टेजवर बसायला जागा राहिली नसती. काय कारण शिवगिरी बाबांवर असलेल्या संतांचं प्रेम आहे. आणि हा सर्व आज वर्षानुवर्षापासून चालू असलेला हा जप अनुष्ठान सोहळा याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये खूप सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्ही बघत आहात. कौतुक तर या बालकांचं केलं पाहिजे की ज्यांनी 8 दिवस या ठिकाणी राहून घराचा त्याग करून सुंदर असं अनुष्ठान या ठिकाणी जप साधना केली, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्याचा मार्ग स्वीकारला. अशा या बाबाजींच्या सान्निध्यामध्ये जोही माणूस जोही व्यक्ती येतो तो जीवाचं कल्याण करतो. माध्यम कोणतंही असो, माध्यम यज्ञाचा असो, महिला जपाचा असो, जप अनुष्ठानाचा असो, यज्ञाचा असो, अनेक प्रकारचे माध्यम. केवळ आणि केवळ मात्र या नर्मदेश्वराच्या या सान्निध्यामध्ये येऊन ज्यावेळेस आपण 8 दिवस जी साधना केली असेल ती खरोखर आपल्या जीवनात उपयोगी पडेल. लोक उन्हाळ्यामध्ये फिरायला कुठंतरी जातात, पण आमचे बालक, आमच्या मातोश्री बघा, सर्वांनी एकमेव म्हणजे या निफाड कारखान्यावर येऊन आपलं जीवन कल्याण कशात आहे हे शोधलं आणि इथे येऊन अनुष्ठान केलं. जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनिजन. पूर्वीच्या काळी ही साधू संत महंत हे सगळं करायचे, परंतु बाबाजींसारखे थोर सत्पुरुष या महाराष्ट्राला लाभले त्यावेळेस सर्वांना ही भक्तीची गंगा मुक्त करून दिली. बघा, आज या संतांचं या ठिकाणी आगमन होणं म्हणजे कुठून कुठून या नद्या आलेल्या आहे आणि हा मोठा प्रवाह हा बाबाजीमय सागरात जाऊन लुप्त झालेला आहे. अनेक प्रकारचे अनेक संत खूप मोठं. आज शिवगिरी बाबांचं बघा, आज 9-10 आश्रमांचं संचालन करता करता आणि पंचदशनाम जुना आखाड्याचं नेतृत्व करताना किती दमछाक होत असेल, परंतु खंबीर असं नेतृत्वसुद्धा त्याच माणसाकडे दिले जातं जो त्याला सहजपणे सांभाळू शकेल. म्हणून आज आमच्या संरक्षक असलेल्या आमच्या हरिगिरी महाराजांनी, प्रेमगिरी महाराजांनी बाबांकडे जे नेतृत्व दिलं, खरोखर आज महाराष्ट्राची शान खूप मोठी. कोणत्याही राज्यात जा, कोणत्याही याच्यामध्ये जा, कुठल्याही कुंभ क्षेत्री जा, त्या ठिकाणी जनार्दन बाबांचं नाव निघाल्याशिवाय राहत नाही. आणि हे नाव निघताना सुद्धा शिवगिरी बाबांना सुद्धा डावलून चालणार नाही, कारण हर ठिकाणी, हर प्रत्यक्ष ठिकाणी बाबांनी ते काम उभं केलं आहे. संतांमध्ये जाणं, संतांची विचारपूस करणे, संतांना काय लागतं ते बघणं सहज गोष्ट नाही आहे. संत सहज जमा होत नसतात, त्यांच्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करावं लागतं. तुम्ही लोकसुद्धा आज तुम्हाला आता घरी गेल्यानंतर करमणार नाही, कारण या ठिकाणी 8 दिवसापासून जो तुम्ही अनुभव घेतला आहे, हा अनुभव हा आपल्या जीवनामध्ये खूप सुखदायक राहील आणि आपल्या जीवनाचं कल्याण नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ कमी आहे आणि त्या पद्धतीनं आज आपण भाग्यशाली आहोत की जगद्गुरू जनार्दन स्वामींसारखे संत आपल्याला सद्गुरू भेटले. रमेशगिरी महाराजांसारखे, शिवगिरी बाबांसारखे संत आपल्याला एक चांगला रस्ता दाखवणारे सत्पुरुष आपल्याला लाभले. नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि इथून पुढं होणाऱ्या या सर्व अनुष्ठानात आता येणारा उत्सव कोणता आहे सांगा बरं. येणारा मोठा सर्वांचा उत्सव असतो. जोही माणूस जन्माला आहे त्याने काय केलेलं आहे, गुरु केला आहे. भागवतात सांगितलं आहे, जो जो जयाचा घेतला गुण तोची गुरु केला मी जाण. असं पण प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये कोणीतरी गुरु केलं आहे. परंतु आपले गुरु कोण आहे, सद्गुरू जनार्दन स्वामी. आणि त्याच्यानंतर आता येणार आहे काय आहे, गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचा उत्सव श्री क्षेत्र कोपरगाव ठिकाणी आज समाधी स्थळावर फार मोठ्या प्रमाणात होतो. तर सर्वांनी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. सर्वांनी आपल्या सद्गुरूच्या चरणाशी लीन व्हायचं आहे. तो एक दिवस असा असतो की खऱ्या अर्थाने आपल्याला सद्गुरूसाठी काहीतरी करण्याचा दिवस आहे, काहीतरी समर्पण करण्याचा दिवस असतो. म्हणून येणारा हा उत्सव गुरुपौर्णिमेचा मोठ्या थाटामाटात आपण सादर करू, आपल्या जीवनाचं कल्याण करू. एवढंच बोलतो. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. हरि ओम. शांती शांती शांती. जय जनार्दन. या ठिकाणी आदरणीय वंदनीय पूजनीय स्वामी 108 श्री महंत जनेश्वर महाराजांनी अनमोल असा आशीर्वाद देऊन आपल्याला मंत्रमुग्ध केलं. वास्तविक त्यांचं शिक्षण झालेलं आहे, चांगलं प्रचार प्रसार कार्य पण चांगलं आहे आणि आपण म्हणून त्यांनी विद्यालय पण चालवलेलं आहे. अशा या संतांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आमचे दौलत पाटील विश्वस्त या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. जय जनार्दन. विशेषतः तोपर्यंत आदरणीय लखनगिरी महाराज यांनी आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं आहे. दौलत पाटील आले असतील, लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. दौलत पाटील कुठे गेले, फोन करा त्यांना, लवकर चला. हॅलो दौलत पाटील चला. तोपर्यंत लखनगिरी महाराज आपल्याला आशीर्वाद देत आहे. 2-2 मिनिटं सर्वजण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. प्रभू राजा रामाच्या पदपर्शन पावन अशोक झालेली भूमी. कमानकर चाल. या ठिकाणी चालत असलेला जप तप अनुष्ठान सोहळा आणि या अनुष्ठान सोहळ्यामध्ये सर्व अनुष्ठानार्थी, सर्व भाविक भक्त, सज्जन, बालगोपाल, खऱ्या अर्थानं बाबांनी या ठिकाणी सांगितलं, साधना येणे साधती साधन, तुटती भवाचे बंधन. भगवान आशुतोष शिव भगवान परमात्म्याचं नामचिंतन साधना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि गेल्या 8 दिवसामध्ये आपण या ठिकाणी ती साधना परमपूज्य गुरुवर्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबांनी जो अनुग्रह दिला असेल त्या साधनेमध्ये जप करावं, तप करावं. बाबांनी सांगितलं, जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनिजन. खऱ्या अर्थानं आपण जर बारीक विचार जर केला, इवलेशे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला या न्यायाप्रमाणे अखिल ब्रह्मचालक असणारा भगवान परमात्मा. कारण का आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला एक जणू काही परीस सापडलं आणि ती परीस म्हणजे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा. हे एक परीस आहे. कारण का जीवनामध्ये जात असताना म्हणतात की बाबा त्या ठिकाणी कृपादृष्टीनं जर न्याहाळायचं असलं तर महाराज सांगतात संतांची कृपा व्हावं लागते. संत कृपा झाली, इमारत भळा आली, ज्ञानदेव रचिला पाया उभारीला देवलया. खरोखर एवढंही कार्य करीत असताना बाबांनी त्या ठिकाणी प्रत्येक बघा आश्रमामध्ये व्यवस्थापक किंवा संत महात्मे या ठिकाणी नवे तर हा जणू काही आज या ठिकाणी कुंभमेळा भरलेला आहे. हा कुंभमेळा या ठिकाणी
कारण का बाबांचं एक प्रेम आहे, अटूट प्रेम. नुसतं एक फोन गेला तर सर्व संत महात्मे त्या ठिकाणी या ठिकाणी येत असता. कारण का महाराज म्हणतात श्री गुरु सारिका आस्था पाठीराका प्रेमगिरी बाबा या इतरांचा लेखा कोण करी राजी असी कांता काय भीक व्यासपीठावर मागे. या. म्हणून ते जे नामस्मरण आहे ना ते देव सद्गुरूंचं आहे ते घ्या आणि ते अंतकरणा. बाबाजी सांगे जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा. म्हणून बाबांच्या नियमामध्ये तत्वाला जागलं पाहिजे आणि तो जागत असताना निजभावाची व्यक्ती. जसं महाराज सांगतात की बाबांनो जसं या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची त्या भगवान प्रभूचं जीवनामध्ये रोमारोमामध्ये फक्त अंतकरणामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींचं ते नामस्मरण अंतकरणामध्ये आलेलं आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे. जनार्दन बाबा हो बाबा मी करीतो तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीतो तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. बाबा हो बाबा मी करीतो तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीतो तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. मी करीतो तुमची सेवा तुम्ही आशीर्वाद मला द्यावा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीतो तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीतो तुमची सेवा. मी करीत तुमची सेवा तुम्ही आशीर्वाद मला द्यावा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. मी करीतो तुमची सेवा तुम्ही आशीर्वाद मला द्यावा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीतो तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीतो तुमची सेवा. हो मी करीत तुमची सेवा तुम्ही आशीर्वाद मला द्यावा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. जनार्दन बाबा हो बाबा मी करीत तुमची सेवा. देहाच्या मंदिरात ज्योत जनाची लावली. देहाच्या मंदिरात ज्योत जनाची लावली. सोन्याची खान मला गावली हो गावले. सोन्याची खान मला गावली हो गावले. सोन्याची खान मला दावली हो दावली. सोन्याची खान मला दावली हो. अनुष्ठानाचा मार्ग मला धाविला. जपतप अनुष्ठानाचा मार्ग मला धाविला. सोन्याची खान मला गावली हो गावली. सोन्याची खान मला गावली हो गावली. सोन्याची खान मला दावली हो दावली. सोन्याची खान मला दावली. धन्यवाद. सद्गुरु जय जनार्दन जनार्दन, स्वामी जय महाराज जनार्दन, की जय जय. जनार्दन. लखनगिरी बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. या ठिकाणी 108 श्रीमंत संदीप गिरीजी महाराज हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमः पार्वते पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बजरंग बली की जय. सब संतन की जय. सनातन धर्म की जय. निष्काम कर्मयोगी सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं या आपल्या नर्मदेश्वर महादेवाच्या प्रांगणामध्ये प्रतिवर्षी सुरू असणारा भव्य असा जपानुष्ठान सोहळा, त्यानिमित्तानं ज्ञानेश्वरी पारायण, रुद्रस्वाहाकार यज्ञ आणि याच कार्याची आज सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये असणारी सांगता, ज्यांच्या आधिपत्याखाली, ज्यांच्या नियोजनाखाली
हे अतिशय मोठं दिव्य कार्य पार पडत आहे. तसे आमचे जुन्या आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष, बाबाजींच्या परिवारामधील ज्येष्ठ महामंडलेश्वर आणि तन मन धनाने अखंडितपणे गुरुदेवांच्या कार्यामध्ये समर्पित असणारं दिव्य असे व्यक्तिमत्व परमवंदनीय परम आदरणीय परमपूज्य स्वामी शिवगिरीजी महाराज, त्यासोबतच या सांगत्यासाठी आपल्या सर्वांचे आदरस्थान आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमवंदनीय परम आदरणीय समयस्थानाचे मठाधिपती परमपूज्य स्वामी रमेशगिरी महाराज, ज्ञानेश्वर बाबा गणेशगिरी महाराज, सर्व संतांच्या चरणी वंदन करतो. या निफाड कारखान्याचं अनुष्ठान मला वाटतं नाशिकनंतर सर्वप्रथम सुरुवात बाबा आपली इथं झाली बाहेर अनुष्ठान घेण्याची. कारण 2003मध्ये बाबा तयार नव्हते मात्र बाबा अनुष्ठान द्यायला. काय अनुष्ठानची जबाबदारी मोठी असते, एवढे मुलं सांभाळायचे, त्यांचं जपतप करून घ्यायचं. परंतु शिवगिरी बाबांचं एक वैशिष्ट्य आहे, जिथं हात घातला तिथं पुन्हा कार्यामध्ये मागे नाही. त्या काळात अनुष्ठान सुरू केल्यानंतर ते अनुष्ठान असं झालं, महाराज अशुभाऊ होते, सर्व आमचा परिवार होता. एवढा उत्साह, एवढा आनंद, मुळे जागेमध्ये एवढा आनंद या कारखान्याच्या भूमीमध्ये. आणि मागच्या वर्षी मंदिर चालू होतं बाबांचं, जनानंद स्वामींचं. महाराजांनी बोलवलं, महाराज म्हणे कळत झालं, कसं वाटतं मंदिर? म्हटलं महाराज मंदिर खूप छान बांधलं, खालीपर्यंत चांगलं आहे, कुठपर्यंत गलथ्यापर्यंत. कळच काय मला आवडलं नाही. म्हटलं तुमच्या प्रतिष्ठेला, तुमच्या वदनाला, तुमच्या कार्याला तो कळस शोभत नाही, असं माझं मत आहे. बाबा काहीच विचार नाही केला, लगेच माणसाने उतरव कळस म्हणे. संदीप बाबा नाही म्हटलं. आज पुन्हा 40-50 लाख रुपये कळसाला मोजले आणि 1 कोटी खर्च परत करतात. याला गुरुनिष्ठा म्हणतात. गुरुकार्य करायचं नाही, एकदा पुन्हा माघार नाही, खर्चाचा विचार करायचा नाही, कधीच नाही. कारण ह्या भूमीत काय होतं आहे त्यांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. परंतु एकदा विश्वास असल्यानं गुरुकार्यात तळमळ असल्याने एकदा मग काही कमी पडत नाही. श्रद्धा पाहिजे फक्त गुरुदेवांवरती. आपण सर्व परिवार बाबाजींचा सर्व परिवार फक्त आपल्या गुरुच्या नावावरती, त्यांच्या कार्यावरती ओम जनार्दनामा म्हणतो, आरोग्य कुठं निघतो, कधी अडचण येत नाही. ही ताकद गुरुदेवांची आहे. म्हणून हे कार्याचं असंच उत्तम व्यक्तिमत्व. आणि बाबांना विनंती राहील की महाराज जेव्हा कार्यक्रम कराल, आता हे शेवटचंच आपल्या आजचं मंदिर राहणार आहे बाबाजींचं, बरं का, बाकीचे नाही, इथलं कारखान्यावरचं. तर हा कार्यक्रम करताना मात्र 108 कुंडी किंवा 111 कुंडी यज्ञ आपण करावा अशी विनंती मी सर्व भक्तांच्या वतीने आपल्याला करतो. आणि असंच कार्य, असंच गुरुदेवांची सेवा आपल्या हातून अखंड घडावी, त्यासाठी आपलं आयुष्य लाभावं, भरपूर दीर्घायुष्य लाभावं आणि अशीच सर्वांवर आपलं प्रेम अखंड असावं अशी विनंती आपण गुरुदेवांना करू. आपले वांडे रामदेव सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. जय जनार्दन. आदरणीय वंदनीय आमचे परमपूजनीय 108 श्रीमंत संदीपगिरीजी महाराज यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं. विशेषतः या ठिकाणी राघवेश्वरानंद बाबा यांचं आगमन झालं. त्यांना एक खुर्ची व्यवस्था करायची आहे. लहानपणी या ठिकाणी ज्यांचं वास्तव्य झालेलं आहे, जे या भाऊसाहेब नगरीमध्ये लहानची मोठे झालेले आहे, ते म्हणजे संदीपगिरी बाबा. आणि या कुट्यातच राहायचे, कुट्यातच झोपायचे, इथंच अभ्यास करायचे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना जास्त अनुभव आहे. अगदी जय जनार्दन. बाबांना एक खुर्ची द्यायची आहे, एक खुर्ची ॲडजस्ट करा. आपण संदीपगिरी महाराजांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि विशेषतः या ठिकाणी आपल्याला अजून आपल्याकडे 15 ते 20 मिनटं बाकी आहे. म्हणून सर्व महात्मे आपला थोडाच वेळ, जेवढं सांगितलं तेवढाच वेळ देत आहे आणि सत्संग करत आहे. कारण आता सत्संगाचा वेळ 7 दिवस होता, आज आशीर्वचनाचा वेळ आहे. आजचा फक्त आपले थोडंसं आशीर्वचन म्हणजे 2-2, 5-5 मिनटं आपल्याला द्यायचं आहे. विशेषतः आता जे संत आशीर्वाद देतील ते आमचे सुदाम महाराज, त्यांनी उभं राहायचं आहे जागेवरती आणि तिथं त्यांनी सत्संग, आपलं माईक संदीप बाबांकडे आहे, हां द्या. आणि विशेष म्हणजे जास्त वेळ नाही, मोजून 2-3 मिनटं घ्या. आपल्याला 1 वाजता पंगतच बसली पाहिजे याची सर्वांनी जाणीव ठेवा.
गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सर्ववेष्टितं चिंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजम् आनंदमानंदकरम प्रसन्नम प्रसन्नकरम निजबोधरूपम भवदुःकरम श्रीमत् मौनगिरिम नित्यम अहम नमामि। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य परम श्रद्धेय सद्गुरू स्वामी शिवगिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाबांच्या पावन सानिध्यामध्ये परमपूज्य परम श्रद्धेय सद्गुरू स्वामी रमेशगिरीजी बाबांच्या पावन सानिध्यामध्ये आज आपण या ठिकाणी या ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता जप अनुष्ठान सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी घालून दिलेली ही परंपरा आणि त्या परंपरेवरती आणि बाबाजींचं पाऊल त्या पावलावरती पाऊल शिवगिरी बाबांचेही आहेत आणि सद्गुरू रमेशगिरी बाबांचेही आहेत। गृहन निर्मलाहा शांता साधू मितभाषणाः काम क्रोध विमुक्ताः सदाचारी जितेंद्रिय। परम पूज्य परम श्रद्धेय स्वामी रमेशगिरीजी बाबा असतील, शिवगिरी बाबा असतील, अंतकरणाने शुद्ध आहेत, ज्यांच्या बोलण्यामध्ये मितभाष्य आहेत, वैराग्य आहेत, गृहनिर्मलाः अंतकरणाने निर्मळ आहेत, बुद्धीने शांत आहेत, साधुत्व आहेत, वैराग्य आहेत आणि ज्यांच्यामध्ये वैराग्य आहेत त्यांनाच तुकोबारायांनी धन्यता दिलेली आहे। नो हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे, विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोशी। जो सोचतो वैराग्य ज्याला म्हणावं, साधू झोपल्यानंतर सुद्धा निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना सुद्धा साधूच्या चरणाची सेवा वैराग्य करत असतं, अशा वैराग्यांनी युक्त परमपूज्य परम श्रद्धेय स्वामी शिवगिरी बाबा आहेत। अंतकरणाने निर्मळ, बुद्धीने शांत, साधू मितभाषणाः यांच्या बोलण्यामध्ये मितभाष्य आहेत आणि अशा लक्षणांनी इंद्रिय गृहनिर्मलाः शांता साधू मितभाषणाः काम क्रोध विनिर्मुक्ताः काम क्रोधावरती विजय मिळवलेला आहे। काम क्रोध विनिर्मुक्ताः सदाचारी जितेंद्रिय आचार विचार संपन्न आहेत आणि सर्व इंद्रियावरती ज्यांचा विजय आहेत अशा लक्षणांनी युक्त असणारे गुरुवर्य स्वामी शिवगिरीजी बाबा, गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी बाबा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेत। निश्चित जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाहीत। झालेली सेवा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरण कमलावरती गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, सद्गुरू युगराज गंगागिरी महाराज, गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज आणि महाराजांच्या चरण समर्पित करतो। सेवेला पूर्णविराम। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हरिभक्तपरायण आमचे सुदामगिरी महाराज त्यांनी अनमोल असं आशीर्वाद आणि मार्गदर्शन केलं। फक्त एकच विनंती आहे की बाबाजींचं थोडंसं वर्णन करा, जनार्दन स्वामींचं, आणि थोडंसं ज्ञान अमृत द्या। कसं आहे, आमची महती करण्यापेक्षा कृपया जनार्दन स्वामींचं आणि थोडंसं एक दोन शब्द ज्ञानगंगेतलं जर अमृतबोध दिला तर बरं होईल। ज्यांनी आता बोलायचं बाकी राहिलं असेल त्यांनी कृपया आमचं नाव न घेता बाकीचं जनार्दन स्वामींचं काय वर्णन करायचं असेल ते करावं, ही विनंती आहे। जय जनार्दन। विशेषतः या ठिकाणी जगन्नाथ बाबा फक्त मोजून 2 मिनटं बोलतील, जास्त वेळ घेतला तर मग दंड होईल। जय जनार्दन। आता नाना अखंडानंद बोधाय शोका संतापहारिणे सच्चिदानंद स्वरूपाय शंकराय नमो नमः। सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय। आज या ठिकाणी खरोखर जे दृश्य बघायला मिळतं आहे, ज्यांनी बघितलं त्यांचे डोळे धन्य झाले, त्यांचं जीवनही धन्य होणार आहे। बरेचसे लोक विचारतात की धर्म करण्याचं वय कोणतं, तर उत्तर काय, मरण केव्हा येणार आहे त्याचा वेळ नाही आहे, तर धर्म करण्याचा सुद्धा वेळ नाही आहे। आता बरेचसे लोक म्हणत असतील इतक्या लहान वयात काय अनुष्ठानाला बसवायचं असतं का, 8-8 दिवस ह्या लोकांना उपास घडवले, इतका तप जप करवलं, तर हे करवायचं असतं का, तर खरोखर तेच वय आहे धर्म करण्याचं। आणि ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी इतके बाल्य वयामध्ये, तरुण वयामध्ये जे अनुष्ठान ह्या ठिकाणी दिसत आहे,
तर हा चमत्कार जगद्गुरू राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी माऊलीचा आहे. आज जर खरोखर जनार्दन स्वामी महाराज ह्या महाराष्ट्राला भेटले नसते तर हे दृश्य आपण केव्हाच बघू शकलो नसतो. अनुष्ठान म्हणजे काय? अनु म्हणजे नंतर आणि स्थान म्हणजे त्या ठिकाणी राहणे. 8 दिवसाचे अनुष्ठान जे केलं, 365 दिवसामधून 8 दिवस गेले, किती राहिले? तितके दिवस ह्या अनुष्ठानाचा एक स्वाद, त्याची रुची आपल्या जीवनामध्ये जर राहिली तर ह्या अनुष्ठानाचं सार्थक आहे. जप म्हणजे काय? जाप म्हणजे काय? ज्याने पाप जातं त्याचं नाव जाप आहे. आणि तप म्हणजे काय? ज्याने आपण पतनापासून, पतित होण्यापासून वाचतो त्याला तप म्हटलं जातं. तप आणि जप, त्याचबरोबर ज्ञान यज्ञ, ज्ञानेश्वरी आपण ऐकली. ज्ञानेश्वरीमध्ये श्रीमद भगवद्गीताचा ज्ञानरस माऊलींनी दिला. ह्या सगळ्या गोष्टी एकाबरोबर जर होत असेल, ज्याप्रमाणे आपण जेवण करतो, भोजन करतो आणि भोजनामध्ये विविध पदार्थ असतात, पोळी असते, भाजी असते, डाळ असते, भात असते, चटणी असते, अगदी त्याप्रमाणे हे अनुष्ठान ह्या ठिकाणी घडलेलं आहे. सगळ्यांना ज्या ज्या प्रकारची रुची असेल त्या रुचीप्रमाणे 8 दिवस फक्त भगवंत आणि सद्गुरूंशी जोडण्याचं काम जे करतं त्याला म्हणायचं अनुष्ठान. आणि या अनुष्ठानाची आज सांगता म्हणजे काय की सांगणे, आपल्या हृदयाला, आपल्या अंतराला, आपल्या हृदयाला सांगण्याचं जे काम करतात त्या सोहळ्याला सांगता असं म्हणतात. हा सांगता इतका सुंदर, इतका जोरदार, विलक्षण आहे. आणि या सांगत्याला आपण आपल्या जीवनामध्ये आठवणीत ठेवायचं आहे. ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांनी त्याची रुची रोज 24 तासामध्ये एक वेळ काढून या अनुष्ठानाचा एक स्मरण आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतरामध्ये आणायचं आहे की मी 8 दिवस निफाड साखर कारखाना, शिवशक्ती आश्रम, नर्मदेश्वर महादेवाच्या सानिध्यामध्ये आणि शिवगिरी बाबांच्या सानिध्यामध्ये आपण 8 दिवस ह्याप्रमाणे राहिलो. त्या 8 दिवसामध्ये सकाळी ह्या इतक्या वाजता उठलो, रात्री इतक्या वाजता झोपलो, पण त्या वेळेमध्ये मी एक एक क्षण हा माझा काय केला आहे? सार्थक केलेला आहे. ते 8 दिवस माझे धन्याती धन्य आहे. आणि ती जर आपण आठवण केली तर खरोखर आपण अनुष्ठान केलं असं म्हटलं जाईल. सद्गुरूचरणी सेवा. धन्यवाद. जय जनार्दन. या ठिकाणी बहुरूपी बाबा 2 मिनटं बोलतील. जय जनार्दन. आपण वेळेचं सर्व संत ज्ञानमय आहे, हिमालयासारखं ज्ञान तुमच्यात आहे, परंतु तरी पण 2-2 मिनटं बोलतात. त्याबद्दल आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभाव निर्विघ्न कुर्मदेवं सर्व कार्येषु सर्वथा. गुरुदेव सर्व ठाई जो प्रसाद देते ते जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. सर्व सत्पुरुष, जपस्वी, तपस्वी, साधू मंडळ या ठिकाणी आलेले आहे. मी एक आपला 1969 पासून बाबाजींचा एक छोटासा वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. शिवगिरी बाबांचं काय कौतुक करू. आमची भगिनी बसलेले आहेत, आम्ही त्यांना आई म्हणतोय. शिवगिरी बाबा हे वेरूळच्या ठिकाणी असणारे शिवरात्रीच्या दिवशी बाबांनी टाकलेला नारळाचा प्रसाद आहे. बस एवढंच बोलतोय, जास्त नाही. कारण प्रसाद हे प्रसन्नता, प्रसाद ते सर्व दुःखानाम आणि रस उपजयतो. हा त्याचा रस आहे. आमचे समाधी स्थानाचे मठाधिपती, ठाणापती आणि सर्वांवरती प्रेम करणारे आमचे रमेशगिरी बाबा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मला असं वाटतं एकाच ठिकाणी येऊ नये. ज्या ठिकाणी हे सर्व बाबांचे कार्य चालतात त्या ठिकाणी रमेशगिरी बाबांनी आपले लेकरं म्हणून प्रत्येक ठिकाणी हजर झालं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी आलं पाहिजे. कारण बाबाजींनी जो काही रंजला गांजला त्याला आपल्या जवळ केलेलं आहे. त्या रंजला गांजाला आपल्या जवळ केलेलं आहे. आमच्यासारखे एक खात्यात असणारे टुक्कार लोक, वाल्या कोळ्याच्या अवलादीचे, त्यांना माणसं बनवण्याचं काम ज्या बाबांनी केलं आहे त्या बाबांच्या अधिकारामध्ये तुम्ही लोक आहात. म्हणून मी किती बोलेल. माझा तो धंदा आहे. बांधायचा फेटा, मारायच्या ताटा, काढायच्या नोटा आणि खायच्या रोट्या. कळलं का? हा माझा व्यवसाय आहे. आणि म्हणून सर्वांना माहिती आहे भव्य दिव्य माझ्या अनाथ मुलांचं शिबिर चालू आहे. त्याची आज सांगता आहे. पण बाबांनी त्या दिवशी ठोकून सांगितलं, सांगता करा नाही तर नका करू, पण तुम्हाला साधूमध्ये यावा लागेल. कारण आमच्या ताईंनी खूप सेवा केलेली आहे आणि हे सेवेचं फळ म्हणून बाबाजींनी
भर शिवरात्रीच्या दिवशी टाकलेले हे नारळ आहे, त्याचा हा प्रसाद आहे. आणि बाबाजींचा शब्द आजही कानावर आठवतो, हे नारळ तुला देतो पण पोरगा होईल तो माझाच राहील आणि सेवा माझी करील. ही शिवरात्रीचा प्रसाद आहे राजांनो. किती बोललं तरी कमीच आहे, कारण माझं रोज बोलायचंच काम आहे. रोज कथा भागवतच आहे, कीर्तनं प्रवचनं आहेत. सर्व या ठिकाणी आलेले आज या व्यासपीठावर महंत संन्यासी यांचं मी निष्काम जनता जनार्दन वारकरी भागवत संप्रदाय सेवा मंडळ, मग तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, गुजरातची माझी शेतकी कॉलेज असेल, नर्मदी किनार असेल आणि महाराष्ट्रामध्ये असणारे 4 ठिकाणी अनाथ आश्रम आणि 2 ठिकाणी वृद्धाश्रम, गौशाळा, या सर्व या ठिकाणी माझे विश्वस्त आलेले आहेत. या सर्वांच्या वतीने मी संन्यासांचं स्वागत करतो, बाबांचा आशीर्वाद घेतो. आणि आताच आमच्या, कारण सर्वात आमच्यामध्ये ग्रॅज्युएट शिकलेले महात्मा आहेत. जनेश्वर बाबांचा स्वभाव दिसतोय तसाच असतोय, इतकं प्रेम आहे. नुसतं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, पण अजून मला काही गुरुपौर्णिमेला स्टेजवर दिसले नाही. आता बाकी माझी विनंती आहे की तुम्ही पहिले जसे सांगितलं तसं तुम्ही कोपरगावच्या स्टेजवर आले पाहिजे, आम्हाला दिसले पाहिजे. आम्ही तर काही कुठं जात हो, आमचे 2 नियम ठरलेले आहे, बाबांना माहिती आहे. आम्ही फक्त एकमेव कोपरगाव समाधी आणि कार्यक्रम म्हणून किती वेळ बोलेल, बाबांनी सांगितलेलं आहे. सर्वांना बोलायचं आहे. मला सुद्धा यायला वेळ झाली, मी सर्वांची माफी मागतो. आणि बाबांनी तयार केलेल्या कार्यामध्ये या पंचकृषीतील उधार दानसूर, उधार मातृलोक यांनी भव्य दिव्य अशा प्रकारचं हे कार्यसाधना करतात. मग ह्या पंचकृषीमध्ये सगळ्यांची नावं घेणं इतकं नाही, परंतु अनेक ठिकाणी कार्यक्रम करतात. तसंच आमचं खडक माळेगाव, त्यांचं कौतुकच करू शकत नाही की आमच्या एका गुरुबंधूंची भव्य दिव्य उत्कृष्ट अशा प्रकारची समाधी स्थान करून आज बाबांच्या हस्ते ती जबाबदारी स्वीकारतात. असे सर्व बाबाजींचे भूमिपुत्र, या सर्व पुत्रांना मी धन्यवाद देतो, ज्यांनी या मंदिरासाठी स्वीट केलं वर्गणीच्या रूपाने. ज्यांनी त्या दिवशी आलो झाडणं लोटणं, आमचे मंडपवाले, स्वयंपाके, ब्राह्मण, किती त्यांचं कौतुक केलं तरी आमचं त्यांनी कमी पडेल. बाबाजींचा आशीर्वाद हा त्यांना राहू, कारण बाबाजींचं एक रूप नाही, नीट ऐका, शिवाचं स्वरूप आहे आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचं रूप आहे बाबा. कारण 2 संप्रदाय कोणाचे चाललेले नाही, ते एकाचडी एक टाकाटाकी आहे, कळलं का. आणि दोन्ही संप्रदाय आज या ठिकाणी चाललेले आहेत, हे बाबाजींची कृपा आहे. म्हणून पुन्हा एक वेळा आमचे अत्यंत लाडके नाव राघवानंदगिरी बाबा, त्यांचा तर एक धडाका आहे बाबा, येऊन जा एकदा, सगळ्याच्या अंगावर सगळं दुधाचंच आंघोळी आहेत, नाही का. असे सर्व महान पुरुष या ठिकाणी आला. जय जनार्दन. बाबांनी आपल्याला आशीर्वाद दिला त्याबद्दल टाळ्याच्या गजरात स्वागत करा. शिवेश्वरानंद बाबा, तोपर्यंत भोवरे बाबांचं, वसुदेवनंद बाबांचं टाळ्याच्या गजरात करून स्वागत करायचे आश्रमाच्या वतीनं. धन्यवाद. पूजन करायचं आहे, द्या दादाजवळ द्या. शिवेश्वरानंद बाबा 2 मिनिटात, जास्त वेळ झाला नाही पाहिजे, फक्त मोजून 2 मिनिटं. धन्यवाद. हां, आता बाबा बोलतील यानंतर. सर्व संत गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम जनार्दनाय नमो नमः. शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये जप अनुष्ठान असेल, इतर सर्व कार्यक्रम या ठिकाणी सुरळीतपणे पार पडत आहात. आणि इथं स्टेजवरती जमलेले सर्व साधू संतांना ओम नमो नारायण. आणि याच ठिकाणी थांबतो. जय जनार्दन. आदरणीय, वंदनीय, पूजनीय, समाधीवरून संदेश घेऊन आलेले राष्ट्रसंत सद्गुरू
अजून कोण राहिले? अरे हा नाना राहिले आपले, जिथं आता कुंभारीवरून आलेले राघवेश्वरानंद बाबा हे आपल्याला आशीर्वाद देत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पहिला प्रथम भगवान नर्मदेश्वरांना त्रिवार वंदन करो. आपल्या सर्वांच्या जीवनाची दशा जाऊन सगळ्यांना दिशा दिली असे पालखीमध्ये विराजमान असणारे बाबाजींच्या चरणी कोटी कोटी साष्टांग वंदन करतो. सर्व साधू संतांना ओम नमो नारायण. भाविक भक्त प्रेमी सज्जन श्रद्धावती माता भगिनी सर्वांना वंदन करून 1.5 मिनटं घेतो. 2 मिनटं. बरं, धन्यवाद. या ठिकाणी बाबांनी अनुष्ठानाची परंपरा काढली तुमच्या आमच्या कल्याणासाठी. आज बाजारमध्ये बाजरी 1.5 किलो विकत घ्यायला गेलं तर 50 रुपयाला 1.5 किलो बाजरी मिळेल, पण ती जेव्हा कारखान्यामध्ये जाते त्याच्यावर प्रक्रिया होते आणि पॅकिंग होऊन येते तेव्हा तिची किंमत 550 रुपये होते. त्याप्रमाणे बाबांनी ही प्रक्रिया आहे, अनुष्ठानाची एक प्रक्रिया आहे आणि त्या आपल्या सर्वांचं जीवन उंच व्हावं, या देशाचं हे धर्माची मान उंच व्हावी असं काम बाबांनी अवतार घेऊन केलेलं आहे. त्या बाबाजींवर प्रेम करणारे सर्व साधू संत आहे, आपणही सर्वजण आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवान नर्मदेश्वरांची स्थापना बाबांनी केलेली आहे. नर्मदेश्वर बाबांचं आवडणारं दैवत आहे आणि बाबाजींचं मंदिराचं काम अनेक ठिकाणी चालू आहे, परंतु ह्या ठिकाणचं काम काही वेगळं आगळं आहे. आणि कारखान्यामध्ये जेव्हा तिकडून बाहेर येऊन आलो तेव्हा त्या कारखान्याची अवस्था बघितली. देवाला बाबांना मनापासून प्रार्थना केली, या कारखान्यामध्ये जरा चैतन्य आलं पाहिजे, ऊर्जा आली पाहिजे, कारण इथं सत्पुरुषांचे वास्तव्य आहे आणि त्याकरता ही सगळी योजना आहे. या मंदिराचं माध्यम म्हणजे बाबांचं मंदिर आहे, पण धर्माचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला मोठा यज्ञ, ज्या यज्ञाने सगळे देवता तृप्त होता. यज्ञ केल्याने पाऊस पडतो, पाऊस झाल्यावर अन्नधान्य पिकतं, सर्व प्राणी मात्र सुखी होता. म्हणून लवकरच लवकर यावर्षी देवाला प्रार्थना करू, चांगला पाऊस येऊ द्या, चांगले पिकं येऊ द्या आणि मोठा यज्ञ होऊ द्या आणि सगळ्या ह्या कारखान्यामध्ये चांगली ऊर्जा प्राप्त होऊ द्या आणि येणाऱ्या या 4 तारखेला चांगले कार्यकर्ते चांगले निवडून यावं अशी भगवंताकडे प्रार्थना करतो. ह्या कार्यक्रमासाठी सर्वजण बाबाजींवर आपण प्रेम करणारे आहोत. असे बाबाजींवर प्रेम करणारे या सर्व उपस्थितांचं एकदा बाबांच्या वतीनं वर हात करून टाळी वाजवून आपण अभिनंदन करू. सर्वांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जनार्दन. जय जनार्दन. राघवेश्वरानंद बाबा 108 श्री महंत यांनी अनमोल असं ज्ञानामृत आपल्याला पाजलेलं आहे. पुन्हा एक थोडासा हे घेतो. 16 तारखेला आपल्याकडे गंगादशा हार समाप्ती आहे. 16 तारखेला एवढे संत स्टेजवर आहे. या सर्वांना मनापासून हृदयापासून निमंत्रण देतो. 10 वाजता 16 तारखेला 10 वाजता सर्व संत राहतील. सोमेश्वरानंद बाबा यांचं आगमन होत आहे आणि एक खुर्ची द्या त्यांना. या संतांचा एक खुर्ची घ्या. गंगामाईमध्ये स्नान होणार आहे आणि गंगामाईचं पूजन होणार. सर्व संतांचं दर्शन मार्गदर्शन आपल्याला होईल. येत्या 16 तारखेला श्री क्षेत्र कुंभारी हे निमंत्रण सर्वांना. जय जनार्दन. धन्यवाद. सर्व संतांनी आशीर्वचन दिलेलं आहे, त्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करू. एक खुर्ची द्या बाबांना पटकन. सर्व खूप भाग्यवान आहात आपण. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडेला. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या वास्तव्यानं पुनीत झालेली पवित्र नगरी म्हणजे भाऊसाहेब नगरी आहे. नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्ताने चाललेलं हे जपानुष्ठान सोहळा आहे. त्यानिमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण आणि विशेषतः लघुरुद्रागी या यज्ञाची या ठिकाणी पूर्णाहुती होऊन आणि हा कार्यक्रम पूर्णत्वाकडे चाललेला आहे. आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य
आमच्या बाबाजींच्या परिवारामध्ये समाधी स्थानावरून सद्गुरूंचा संदेश घेऊन सद्गुरूंच्या सहवासात राहून सद्गुरूंचं मोठं कार्य विशाल करून तुम्ही जर गेलात नर्मदा किनारी तर आम्ही आत्ता जाऊन आलो, एवढा सुंदर आश्रम आहे, एवढं सुंदर परिसर, एवढं आता त्या ठिकाणी अनुष्ठान पण व्हायला लागलेलं आहे. अक्षरशः विशाल असं दृश्य आपल्याला डोळ्याच्या फिटेल असं आमच्या रमेशगिरी बाबांनी तिथं इतकं सुंदर बनवलेलं आहे. आम्ही काय गाव त्याचं बाबा नाव मारेगाव हा तिकडचे नाव गोड आहे आणि नर्मदा किनारी आहे विशेष म्हणजे. आणि आपल्या या ठिकाणी कोपरगाव आश्रमाचे पीठाधीश्वर या ठिकाणी उपस्थित राहिले. वास्तविक त्यांचं मौन आहे. ते कुठं त्यांनी ठरवलं होतं जिथं बाबाजींचे जुनं कार्य आहे तिथंच मी आता एवढं 1 वर्षाचं माझं हे संकल्प आहे, तिथंच मला जाता येईल. बाकीचं जवळजवळ कार्यक्रम ते टाळणार आहे. म्हणून आपण सांगितलं ते नाही बाबा मी तिथं पहिल्यापासून येत होतो, तिथं बाबाजी राहिलेले आहे, त्यामुळं मी नक्कीच येणार. आणि ते विशेष म्हणजे इतके वेळेवर आलेले आहे, 9, 9:30, 10 वाजताच बाबा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे, हे विशेष आहे. आणि खूप प्रेम देतात, खूप आदर करतात, सर्व संतांना जिव्हाळा देतात. जिथं नावच गिरी बाबा आहे, जिथं प्रत्येकाला आनंद वाटतो समाधीवर गेल्यानंतर, प्रत्येकाशी बोलणार 2 शब्द, प्रत्येकाला वेळ देणार. प्रत्येक संतांना गेल्यानंतर आम्ही एवढं आनंदानं घरातल्यासारखं, आता घरच असल्यामुळं त्या ठिकाणी गेलो की सगळे एकत्र आलो, बाबा त्या ठिकाणी असं लेकरांना सांगतात, हो बाबांना ज्यांना जे जे पाहिजे ते बनवा. कोणाला त्या दिवशी असं वेगवेगळं राहतं. आमचे साधू संत एवढे तृप्त होतात, जसं एखादं लेकरं आईकडे गेल्यानंतर जसं हौशीने आनंद घेतात तसा आनंद आम्ही कोपरगावच्या आश्रमात बाबांकडे घेत असतो. सगळे संत इथं बसलेले. म्हणून आदरणीय, वंदनीय, पूजनीय स्वामी रमेशगिरीजी महाराज आपल्याला आशीर्वाद देतील. त्यानंतर अनुष्ठानार्थींचं मौन सोडतील आणि मौन सोडल्यानंतर बाबाजींची आरती होईल. या ठिकाणी प्रत्येकाने पंगत दिलेली आहे, जवळजवळ 30 ते 40 लोक आहे. आपण बाबांकडनं फक्त हात लावून घेऊ नारळाला, श्रीफळाला, आणि ते नारळ आपण थोडंसं कार्यक्रमाच्या थोडा अर्धा 5-10 मिनटात नंतर ते दिल्या जाईल, प्रत्येकाचा सत्कार होईल. परंतु खूप आपण योगदान करतात. आता इथं ते झाडीचे दादा आलेले आहे, टेहऱ्याचे नाना आलेले आहे, आमचे सुनील भाऊ धमानेचे आलेले आहे, खूप लांबून लांबून लोक आलेले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गावातून भक्तमंडळ या ठिकाणी पहिल्या दिवसापासून उपस्थित आहे. तिकडे आमचे पहिल्यांदा 108 कुंडाला आमचे रायते साहेब, पाटील सर वगैरे जे सगळे लोक होते, फार कष्ट करणारे लोक होते, 10-20 लोक होते. त्यावेळेस आम्ही 108 कुंड महामृत्युंजय याग केलं. गोडाजी काका हे फार मोठा चांगलं नियोजन होतं. तर आता प्रत्येकाची इच्छा आहे की 111 कुंड यज्ञ बनवायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही बैठक करू, नियोजन करू आणि डोळ्याचे पारणं फिटतील असं अजून रमेशगिरी बाबांशी, परमपूज्य स्वामी माधवगिरी महाराजांशी चर्चा होईल. मूर्ती कशी घ्यायची, काय घ्यायची, कशा पद्धतीची घ्यायची ते सांगतील, ते बोलतील. त्याच्यानंतर आयोजन होईल, मीटिंग होईल, कसा कार्यक्रम आयोजित करायचा. तो पूर्ण महाराष्ट्राच्या डोळे दिपवणारा कार्यक्रम राहणार आहे. कारण आपले सद्गुरू जनार्दन स्वामी मंदिरात विराजमान झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचं वैभव कसं खुलून जाणार आहे. ज्या दिवशी आपल्या ह्या ठिकाणी बाबाजीच्या मंदिरावर कळस आणि बाबाजीची मूर्ती ज्या दिवशी या ठिकाणी मध्ये बसेल त्या दिवसापासूनचा अनुभूती आणि अनुभव परिसरात पाहण्यासारखा राहील. डोळ्याने पारणं फिटतील. कुठल्याही प्रकारचं आपल्याला अरिष्ट आणि दुःख आणि दारिद्र्य येऊच शकत नाही. ही बाबाजींची आपल्याला ज्यावेळेस मूर्ती बसेल त्यावेळेस अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सर्व कोपरगाव ट्रस्ट असेल, कोपरगाव विश्वस्त असेल, कोपरगावचे सर्व भक्तमंडळ असेल, नाशिकचे भक्तमंडळ असेल, त्यावेळेस कोपरगावचे नाशिकचे विश्वस्त असेल, सर्व संत माधवगिरीजी महाराज असो, त्या ठिकाणचे संतोषगिरी बाबा असो, कोणी असो, आमचे आदरणीय रमेशगिरी बाबा असो, यांच्याशी सगळ्यांची ती बैठक होईल. कारण पहिल्यापासून अनुष्ठानाची सुरुवातच इथून झालेली आहे. फार अटीतटीतून अनुष्ठान या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्या काळात खूप म्हणजे अवघड होतं आणि म्हणून
हाही कार्यक्रम सर्वांच्या वतीने आपल्याला करावा लागणार आहे. परंतु तो कार्यक्रम म्हणजे अवधेशानंद महाराज वेगळा आगळा राहील, त्याला तोड नाही असा तो कार्यक्रम राहील. त्याला वर्षभर तयारी करावं लागेल. आणि आजच जेवढे बसलेले आहे तेवढ्यांना आजच या ठिकाणी मनापासून त्या कार्यक्रमाची तारीख निघेल त्यावेळेस आपल्याला आमंत्रण मिळेल. झालेली सेवा आपण सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून आदरणीय वंदनीय पूजनीय रमेशगिरी बाबांचा आशीर्वाद घेऊया. आता आमचे शिवटेकडीवरती आमचे सोमेश्वरानंद बाबा असतात. बाबाजींच्या गुरुकुलात राहिले, त्यानंतर त्यांनी 12-13 वर्ष तपश्चर्या केली. त्यांचं खूप मोठं उत्साहाने टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करा. तेही या ठिकाणी राहिले उपस्थित. त्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करा आणि आपण बाबांना विनंती करूया, बाबा आशीर्वादही द्या, बाबांचा संदेशही द्या. आणि त्यानंतर लेकरांचं गेल्या 7 दिवसापासून 250 ते 300 मुलं या ठिकाणी बसले, त्यांचं कौतुक करून त्यांना पुन्हा प्रेरणा द्या की अनुष्ठानासाठी पुन्हा या आणि पुन्हा ह्या भूमीत अनुष्ठान करून कोपरगाव नाशिक सगळ्या भूमीत अनुष्ठान करून आपलं जीवनाचं सार्थक करून घ्या. त्यांच्या अनुभूतीचे जे आम्ही कागद वाचले त्याने लिहून दिले. कोणाला बाबाजी भेटले, कोणाला बाबाजींनी दर्शन दिलं, कोणाला अनुग्रह दिला, कोणाला बाबाजींनी कोणाला संदेश दिला. इतकं सुंदर सुंदर त्यांना अनुभव आले. त्या अनुभवाच्या बाबतीत तुमचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. जय जनार्दन, जय जनार्दन. बाबा या ठिकाणी आशीर्वचन देत आहे. जय जनार्दन. गजाननभूतगणादिसेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लाविचारसार परमामध्यं जगत्व्यापिनी दीना पुस्तकधारिणी भयदा जाटन्धकारापहम् वन्दे त्वा परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम जनार्दनाय. 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 भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने काही वास्तव्याने काही काळच्या वास्तव्याने पावन पुनीत झालेली भूमी, ही जागा, ही ठिकाण, हा परिसर, याच परिसरामध्ये देवादिदेव महादेव अर्थात नर्मदेश्वर महादेव या ठिकाणी
चिरकाल वास्तव्याकरता आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचं भव्य दिव्य या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे. आणि अशा या भूमीमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी जप तप अनुष्ठान सोहळा यज्ञयाग ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरी वाचक आणि ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आयोजन ज्यांच्या प्रयत्नाने हा सोहळा हा उत्सव हा महोत्सव होत आहे ते आपल्या सर्वांचे परिचित सुपरिचित सर्वांचे आवडते की ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आखाड्यामध्ये सद्गुरूंचं नाव आहे आणि त्या सद्गुरूंच्या नावाबरोबरच महामंडलेश्वर 1008 स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या माध्यमातून हा चालू असलेला हा त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या प्रयत्नाने चालू असलेला हा अनुष्ठान सोहळ्याची आज सांगता आहे. त्यांचं आता मौन सोडायचं आहे. आज सोडायचं का उद्या सोडायचं? आजच पुढच्या वर्षी. आणि त्या अनुष्ठान सांगता समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान यतिवेशधारी संन्यासी सर्वांच्या नावाचा उल्लेख परिचय आत्ताच संयोजकाने आणि शिवगिरीजी महाराजांनी दिलेला आहे. सर्वांचे मनोगत सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. असे सर्व संन्यस्त गुरुबंधू या सर्वांना ओम नमो नारायण ओम नमो नारायणची परंपरा साधू संन्याशांमध्ये असते. ओम नमो नारायण हा महामंत्र आहे आणि हा संन्यास परंपरेमध्ये एकमेकाला साधू संत एकमेकासमोर आले, ग्रस्ती लोक एकमेकासमोर आले तर राम राम करतात. आमचे साधू संन्यासी एकत्र आले तर ओम नमो नारायण करतात. अशी ही परंपरा. अशा ज्या परंपरेमध्ये अनुसरून चालू असलेला हा उत्सव महोत्सव सोहळा अर्थात अनुष्ठान सोहळा. अनुष्ठानाचा आत्ताच संयोजकाने काही त्यांच्या गुरुबंधूंनी सांगितलं विशेष महिमा असतो. एक योगी शिवयोगी महायोगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी ही अनुष्ठानाची यज्ञयागाची परंपरा आपल्यामध्ये आणून दिलेली आहे, आणून ठेवलेली आहे. ती आज गत गेल्या अनेक वर्षापासून याही ठिकाणी चालू आहे. नाशिकला आहे अनुष्ठान परंपरा, यज्ञयाग परंपरा. कोपरगावला आहे यज्ञ परंपरा, अनुष्ठान परंपरा. आत्ताच जनेश्वर महाराज यांनी एक सूचना केली आणि आमचे वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध वासुदेवानंद गिरीजी महाराज अर्थात बहुरूपी बाबा हे सर्वांत ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, वयोवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे. त्यांनी संकल्पना मांडली. कोपरगावला आत्ताच गुरुपौर्णिमा येत्या जुलै महिन्यामध्ये अर्थात ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमेचा उत्सव महोत्सव असतो. आपल्या सर्वांना या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान असलेल्या साधू संतांना आमंत्रण निमंत्रण. जनेश्वर महाराज म्हणल्याप्रमाणे जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन. अनुष्ठानाची परंपरा. अनुष्ठानामध्ये जप, अनुष्ठानामध्ये तप, अनुष्ठानामध्ये एक जीवनाला दिशा मिळण्याची एक प्रक्रिया आहे. अनुष्ठानाने प्रारब्धसुद्धा बदलू शकतं. जपतप अनुष्ठान करते ऋषीमुनीजन. ऋषीमुनीजनांची ही परंपरा बाबाजींनी आणलेली आहे. यज्ञयागाची परंपरा अनेक अनादी ही परंपरा आहे. ती सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी सर्वसामान्य जीवामध्ये आणून ठेवलेली आहे.
सर्वसामान्य लोकांमध्ये ती आणून ठेवलेली आहे. आत्ताच वासुदेवानंद सरस्वती अर्थात बहुरूपी बाबा यांनी सांगितलं की जनार्दन स्वामींचा संप्रदाय हा शिव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय ही दोन्ही संप्रदाय बाबाजी घेऊन या समाजामध्ये आले. वाडावाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे असे शिवभक्ती आणि विष्णुभक्ती या दोन्हीही भक्तीचा मिलप करून देणारे सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज. कर्म क्रियामान प्रारब्ध संचित महाभारतामध्ये घडलेला प्रसंग आहे. प्रारब्ध कसं असतं, प्रारब्धाची गती महान आहे. धृतराष्ट्राचे सर्व मुलं गेल्यानंतर श्रीकृष्ण भगवान भेटण्याकरता आले. सहज आले, धृतराष्ट्राकडे बसले आणि धृतराष्ट्राला विचारलं, अरे कृष्णा, अरे मी ते माझ्या हातून असं कोणतं कर्म घडलं की मला माझ्या देखत माझे एक तर मीही आंधळा, मला जी मुलं माझी सगळी मुलं गेली, असा कोणता दोष घडला माझ्याकडून, कोणत्या जन्मात? तेव्हा श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं, महाराज एका 50व्या जन्मामध्ये तुमच्याकडून एक दोष घडला. त्या जन्मात तुम्ही पारधी होता, एका झाडाजवळ गेला, त्या झाडावर काही पक्षी बसलेले होते आणि तुम्ही त्या पक्ष्यांना जाळं टाकलं आणि खाली धूर केला, जाळ केला, त्यामध्ये काहींचे डोळे गेले आणि 100 पक्षी मरून पडले, काही उडून गेले. ते 100 जाण्याचं कारण की तुम्ही 50व्या जन्मी तुमच्याकडून घडलेला तो दोष, ते कृत्य, ते पाप, त्याचं ते प्रायचित्त ह्या जन्मामध्ये तुम्हाला मिळालं. तेव्हा धृतराष्ट्राच्या त्याने त्याच्या कपाळाला हात लावला. प्रारब्ध कसं असतं आणि हेच प्रारब्ध अनेक जीवाकडून चुकी होत असते. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी पारायण, जप, तप, अनुष्ठान आणि ह्या क्रिया, हे कर्म, हे क्रियामान तुमच्याकडून घेण्याची ही परंपरा बाबाजींनी केली. तुम्ही जप केला आहे, तुम्ही तप केला, अनुष्ठान केलं, कच्ची वीट भट्टीमध्ये टाकली, ती 7 दिवस 8 दिवस 15 दिवसात ती कच्ची वीट एकदम पक्की होऊन जाते. कोणत्याही मंदिराच्या, घराच्या, बंगल्याच्या कोणत्याही ठिकाणी ती सुरुवातीला लावा किंवा कुठंही ती वापरा, पक्की झालेली वीट. पण तीच कच्ची असलेली वीट ती पाण्याने विघरून जाईल. म्हणून तुम्ही आता 7 दिवस तुम्हाला आता भट्टीत टाकलं आणि तुम्ही ह्या अनुष्ठानाच्या माध्यमातून इटा आता ह्या बसल्याला काय 200, 250, 250 महाराज म्हणे 250, 250 ते 350 विद्यार्थी अनुष्ठानार्थी बसले आहे. आता या माध्यमातून तुम्ही पक्के झाले आहात आणि ह्या पक्के होऊन अनुष्ठान आणि त्या अनुष्ठानामध्ये 7 दिवस तुम्ही ऐकलेला सत्संग, त्या सत्संगामध्ये प्रामुख्याने असलेले नित्यनेम विधी, सर्व हे व्यासपीठावर विराजमान असलेली ही जी मंडळी आपापल्या आश्रमामध्ये नित्यनेम विधीचा पहाटे उच्चार होतो. पहिला श्लोक आहे, भगवंताला हाक मारली आहे ऋग्वेदाने आणि ती अशी, ओम मृत्युंजयाय रुद्रा नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः.
अशी महादेवाला हाक मारलेली ऋग्वेदाने पहिला श्लोक बाबाजींनी नित्यनेम विधीमध्ये घेतलेला आहे. नित्यनेम विधीचा खूप महिमा आहे. आता अनुष्ठानार्थ्यांनी घरी गेल्यानंतर पहाटे उठून आणि नित्यनेम विधीचाही पठण झालंच पाहिजे. सर्व संन्यासी मंडळी रोज पहाटे उठून नित्यनेम विधीचं पठण करतात. नंतर होम हवन करतात, नित्यनेम आरती करतात. नित्यनेम त्यांच्यामध्ये आहे. म्हणून असे यती वेशधारी संन्यास वृत्तीचे सर्व संत महंत या ठिकाणी विराजमान होऊन आपापल्या आश्रमामध्ये हे नित्यनेम करतात. तो नित्यनेम पहिला म्हणजे नित्यविधीचा पहिला नेम विधी उठल्यावर करून विधी आणि त्या विधीमध्ये ब्रह्मांड मोलाचा ठेवा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी चालू असलेला हा सत्संग अनुष्ठान सोहळ्याची यज्ञाची सांगता अनुष्ठानाच्या सांगतेला आता या ठिकाणी सर्वांनी 7 दिवस उपवास केला आहे, 7 दिवस व्रत केला आहे, 7 दिवस तप केला आहे. आणि त्या तपाची सांगता आता आपल्याला सर्वांना आता मौन सोडायचं आहे. आणि ती मौन सोडणं आणि हे घरी भी आपल्याला आपापल्या परीने मौनाचा हा भोजनाच्या वेळेस करायचा तो नियम आहे. म्हणून आपण सर्वांनी आता चांगलं असं टाईट बसा. अनुष्ठानार्थी आपल्याला सर्वांना मौन सोडायचं आहे. नंतर स्प करायचा आहे आणि संकल्प करून आपल्याला नित्यनेम विधीमधील ओंकार बिंदू संयुक्तपासून तर आपल्याला पुढं काही आपल्याला श्लोक घ्यायचे आहे. तोपर्यंत सर्वांनी शांत बसा. सर्वांनी आता अनुष्ठानार्थ्यांनी डोळे झाकून घ्या. आपल्या शास्त्राने पुराणाने वेदाने सांगितलेलं आहे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव. आपल्या आईला नमस्कार करा, मातृदेवो भव. आपल्या पित्यांचं स्मरण करा, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या पालखीत असलेल्या फोटोचं स्मरण करा. व्यासपीठावर विराजमान सर्व साधू संत मंडळी, यतिवेशधारी मंडळी, संन्यस्त मंडळी सर्वांचं मनोमन त्यांना नमस्कार करा. आता आम्ही सर्व आता सर्व सन्यस्ती मंडळी बोल नका नम पार्वते पते हर हर महादेव म्हणतील. तुम्ही त्र्यंबकेश्वर महाराज की जय, त्र्यंबकेश्वर महाराज की जय, त्र्यंबकेश्वर महाराज की जय 3 वेळेस अनुष्ठानार्थ्यांनी म्हणायचं आहे. नंतर सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या नावाचा 3 वेळेस जय जयकार करायचा आहे. बाबा आपल्याला सांगताय की सर्वजण व्यासपीठावर संन्यस्त आहे ते ओम नम पार्वती पते हर हर महादेव म्हटले की बाकीचं बाबाजींचं आराध्य दैवत त्र्यंबकराज होतं. म्हणून अनुष्ठानार्थी फक्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणतील 3 वेळेस. असं सांगितलं जातं की ज्यावेळेस तुमचा आवाज तपश्चर्याने मौनस्य सर्व साधनम हे साधना केल्यामुळं विशिष्ट प्रकारचं त्याच्यामध्ये तेज तयार होतं आणि तो आवाज या भक्तगणांवरून गेलं ते गंगा स्नानाचं पुण्य मिळतं. एवढी शक्ती त्यामध्ये असते, एवढं धार त्यामध्ये असते. आणि म्हणून तो आवाज ऐकण्यासाठी सर्व भक्तगण हात जोडून बसलेले राहतील. आमचे आदरणीय रमेशगिरी बाबा एका आवाजामध्ये ओम नम पार्वती पते हर हर महादेव म्हटले की अनुष्ठानार्थीने लक्ष ठेवायचं की त्र्यंबकेश्वर महाराज एकाच वेळेस आवाज आला पाहिजे. त्यानंतर बाबाजींचा जय जयकार करायचा आहे. जय जनार्दन. नम
पार्वती पतये हर हर महादेव त्र्यंबकेश्वर महाराज की त्र्यंबकेश्वर महाराज की त्र्यंबकेश्वर महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. आता बाबा या ठिकाणी मंत्र म्हणून घेतील. ओमकार बिंदू संयुक्तम. सर्वांनी हात जोडायचा आहे. संकल्प करायचा म्हणा. बाबांच्या पाठीमागं म्हणायचं आहे. आपण अनुष्ठान केलं, जप केलं, तप केलं. या ठिकाणी या यज्ञयागामध्ये अनेक भाविकांनी सहभाग घेतला. यज्ञामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, अन्नदान केलं, त्यांच्याकडून हे सत्कर्म घडलं. आणि हे सत्कर्म, हे पुण्यकर्म सद्गुरुदेवांच्या पवित्र चरणी अर्पण करायचं असतं. ही अर्पण करण्याची परंपरा अनादी परंपरा आहे. आपण विधीमध्ये आहे शिवार्पण, कृष्णार्पण हे 2 शब्द आलेले आहे. म्हणून आपल्याकडून या 7 दिवसामध्ये यज्ञयाग, अन्नदान, अनेक काही दान धर्म, अनेक काही सत्कर्म आणि अनेक जप तप अनुष्ठान हे केलं. हे कर्म सद्गुरुदेवांच्या चरणावर अर्पण करायचं आहे. जसं आपण आपल्याजवळ पैसा असला तो बँकेत ठेवला तो सुरक्षित राहतो, तसंच आपल्याजवळ असलेले सत्कर्म पुण्यकर्म ते सद्गुरुदेवांच्या बँकेत ठेवायचं. म्हणजे आपल्याला केव्हाही काही आडी अडचण आली तर आपण हाक मारली की सद्गुरू त्या सत्कर्माचं व्याज म्हणून तुम्हाला ते पाठवून देतात. उदाहरण म्हणजे तुम्ही मोटरसायकल चालले, पडला तर निदान काही लागणार नाही, मग ती पुण्याई तिथं कामं येते. जे आज केलेले हे सत्कर्म त्यांच्या चरणी अर्पण करायचं. आणि ते पुण्यकर्म तुम्हाला कुठं तरी तुम्ही हाक मारली की ते व्याजासह तिथं पाठवून देतात. हा त्यामागचा संदेश आणि संकेत. म्हणून सर्वांनी आता पुन्हा नीट बसा. चं मौन सुटलेलं आहे. तुम्ही सर्वांनी मागं म्हणायचं आहे. म्हणा मम आत्मना स्मृती स्मृती पुराणयुक्त शास्त्रयुक्त अस्मांग सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम धैर्य ऐरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यार्थ सकल पीडा परिहारार्थ कायिक वाचिक मानसिक सर्व दोष परिहारार्थ सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी माझ्याकडून करून घेतलेलं जप तप अनुष्ठान स्वाध्याय नामस्मरण धार्मिक कार्यक्रम सर्व त्यांनी माझ्याकडून करून घेतलेलं सत्कर्म पुण्य सद्गुरुदेवांच्या पवित्र चरणी अर्पण करतो. शिवार्पण कृष्णार्पण ओम तत्सत् परब्रह्मार्पण असतो. नमः पार्वते पतये हर हर महादेव. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. विधीवाले आता म्हणा. सर्वांनीच म्हणा. ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनं कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. नमन्ते देवा नमन्ते सगणा नरा नमन्ते देवैश्च नराय नमो नमः.
महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापरं देवं नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवम् एकपदं नित्यं शिकाराय नमो नमः वहान् विश्वो यस्य वासुदेव वासुदेवकण्ठभूषणं वामे शत्रं देवं शङ्कराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वर यो गुरु सर्वदेवानां शङ्कराय नमो नमः षडाक्षरमिदं स्तोत्रं यपठे शिवसन्निधौ शूलोकमाप्नोति शिवेन सह मोदते इति श्रीरुद्राय मलय उमामहेश्वर संवादे अक्षर स्तोत्र संपूर्णं चौराष्ट्र सोमनाथं च शैल्यवलिकार उज्जैन्या महाकालं कार्ममलेश श्रीदारिमपृष्ठे वाराणसी च विश्वेशं वैद्यनाचिता भूमा श्वेतवन्देश रामेश द्वादशैतान्नामानि सप्तजन्म कृतं पापं यं यं काम्पैश्चैव दश दश फलप्राप्ति भविष्यात् एतशा दर्शनं देव पातकं कर्मक्षय भवेतस्य ओम शर्वाय क्षितमूर्ते नमः ओम भवाय जलमूर्ते नमः ओम रुद्राय अग्निमूर्ते नमः ओम उग्राय वायुमूर्ते नमः शिवाय मूर्ते नमः ओम पशुपते मूर्ते नमः महादेवाय सोमूर्ते नमः ओम शन्याय सूर्यमूर्ते नमः हराय नमः शंभवे नमः विनाशे नमः पशुपते नमः पद्मासन समस्ति सम्रामणि व्याघ्राकृते विश्वाद्यं विश्वबीजं निकलं भैरणं पंचवक्र ओम नमः पार्वते पते हर हर गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की बजरंग बली की श्यामल रामचंद्र की धर्म की धर्म का विश्व का कल्याण में सद्भावना हो जय हो हर हर महादेव। या ठिकाणी आता लगेचच बाबाजींची छोटीशी आरती होईल आणि तोपर्यंत प्रसाद मंत्रण्यासाठी आणायचं आहे। विशेषतः दत्ता गोडाजी काकाकडून ज्यांनी पंगत दिलेली आहे त्यांची यादी, ज्यांनी सेवा केलेली, ज्यांनी ट्रॅक्टर दिलेले आहे, जे वर्गणीसाठी फिरलेले आहे, सर्वांचं आपण नाव घ्यायचं। बाबांच्या हस्ते तिकडे ठेवा, बाबांच्या हस्ते आपण नारळ स्पर्श करून घेऊ श्रीफळाला। हां, तुळशीचं पानं द्या थोडेसे टाकलेले गोडाजी काका भस्माची पुडी ती वही घेऊन या। वही गोडाजी काका वही द्यायची आहे आपल्याला सर्वांचं। या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं या ठिकाणी हे होईल। 2 मिनिटं मंत्र होतील। आताच्या आरतीसाठी आजची जी शेवटची महाप्रसादाची पंगत आहे, आरतीसाठी धुमाळांना बाळूदादा भंडारे, माधवप्पा भंडारे, कापडी साहेब, सचिन काळे, रवी भंडारे, गोरख भंडारे, हा यांनी आरतीसाठी समोर यायचं आहे। जागेवरती फक्त उभा राहायचं आहे। बाबा मंत्र म्हणत आहे, याच्यावरती मंत्र सुरू होत आहे। त्यानंतर सर्वांचे नावं वाचल्या जातील। बाबांच्या हातून त्यांना नारळ भेटेल, श्रीफळ आणि त्यांना प्रसाद भेटेल। कृपया बाबा सांगतील त्या पद्धतीने आपण तो प्रसाद घ्यायचा आहे। बाबा मंत्र म्हणत आहे। अमोल अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां धेमा श्रिता प्राणा प्राणसमायुक्त पंचमेज्ञं चतुर्विधम् अहम क्रतुरं यज्ञ स्वदहमोषधं मंत्रः मम वाज्य मम अग्निरहमुतं ब्रह्मार्पण ब्रह्मावि ब्रह्माग्नो ब्रह्मणौतं ब्रह्मेव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिना यज्ञशिष्टातेन संतो मुचिते सर्व किल्मिषे यज्ञशिष्टामृतभुजो यांची ब्रह्म प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखानानिर्शोभ जायते प्रसन्नते तस्वेषु अंजनी गर्भसम्भूतं कुमार ब्रह्मचारिणं दृष्टिदोषनाशाय हनुमन्तं शिवार्पण कृष्णार्पण ओम तत्सत् परब्रह्मार्पणमस्तु ओम नमः पार्वती पते हर हर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। या प्रसादावरती बाबांनी मंत्र म्हटलेले आहे। तो प्रसाद ट्रॉलीमध्ये जाऊ द्यायचा आहे। विशेषतः एक भक्तमंडळ कोणीतरी वरती यायचं, तो प्रसाद लगेच जाऊ द्या। हो हो, श्री शनीश्वर जयंती उत्सव समिती निफाड अतिशय सुंदर कार्यक्रम आहे। हरिभक्त पुरुषोत्तम महाराज जानोरीकर यांचं त्या ठिकाणी कीर्तन पण आहे आणि विशेष म्हणजे आमचे सरपंच सर्वांना आमंत्रण देत आहे। आपण आमंत्रण देऊन टाका एक एक पत्रिका सगळ्याला हळूहळू। आणि विशेष
राहिले आपलं या ठिकाणी शेड झालेलं आहे, त्याचं गट्टू टाकायचे आहे आणि लवकरात लवकर त्याचं नियोजन पण करायचं आहे. जय जनार्दन. विशेषतः हे बघा, आज ज्यांनी पंगत दिली आज शेवटची ते आमचे धुमाळदादा आणि गणेश भाऊ. आणि बाबा तुमचे चिरंजीव आलेले आहे का? त्यांना फोन केलं, चिरंजीव बोलवलं की नाही? फोन केला. बरं जाऊ द्या, बाबांच्या हस्ते तुमचं स्वागत होईल एकदा परत. या 2 शाली द्या पटकन लवकर पाठीमागून. हां या गणेश भाऊ, चाल गणेश दादा चाल. बाबा हे दरवर्षी शेवटचा महाप्रसाद देतात आणि कायमचाच आहे त्यांच्याकडे शेवटचा महाप्रसाद. त्याबद्दल टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आरती सुरू होत असताना विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं आपण 2 मिनिटात नाव वाचून दाखवतो. त्यानंतर हां पटकन लवकर. जय जनार्दन. ज्यांनी पंगत दिलेली आहे असे प्रवीण भाऊ मोगल, भाऊसाहेब कापडी, गंगाधर